राम कृष्ण रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजने तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा सुकृतांची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा
आवडे हे रूप गोजिरे सगुण आवडे हे रूप गोजिरे सगुण पाहता लोचन सुखावले आवडे हे रूप गोजिरे सगुण आवडे हे रूप गोजिरे सगुण पाहता लोचन सुखावले आता दृष्टी पुढे ऐसाची तुराय आता दृष्टी पुढे ऐसाची तुराय जो मी तुझ पाहे वेळोवेळा आता दृष्टी पुढे ऐसाची तुराय आता दृष्टी पुढे ऐसाची तुराय जो मी तुझ पाहे पांडुरंगा लाचावले मन लागली से गोडी लाचावले मन लागली से गोडी हे जीवे न सोडी ऐसे झाले आता दृष्टी पुढे ऐसाची तुराय आता दृष्टी पुढे ऐसाची तुराय तुम्ही तुझ पाहे पांडुरंगा तुका म्हणे आम्ही मागावी लढीवार तुका म्हणे आम्ही मागावी लढीवार पुरवावी आळी माया बापा आता दृष्टी पुढे आता दृष्टी पुढे साधी तुराय तुम्ही तुझ पाय पांडुरंग तुम्ही तुझ पाय पांडुरंग हो पारख माये टाळी वाजवा भजन करा माय बाप हो पारख माये जय जय हो पारख माये हा जय हो पारख माये जय जय हो पारख माये जय 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 हो पारख माये जय 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 हो पारख माये जय 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 हो पारख माये हॅलो 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 थोडा डिले टाकले हॅलो आउट बंद करून मॉनिटर वाढव ना मॉनिटरला आवाजच नाही ते हॅलो 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 आवाज दे नाही आवाज हॅलो तिथं बाहेर
रूप गोजर सगुण आवडे रूप गोजर सगुण आवडे रूप भोजिरे सगुण आवडे रूप भोजिरे सगुण आवडे रूप गोजर सगुण आवडे रूप गोजर सगुण आवडे रूप गोजिरे सगुण गोजिरे सगुण आवडे रूप रूप गोजिरे सगुण पाहता लोचन सुखावरे पाहता लोचन सुखावले पाहता लोचन सुखावले पाहता लोचन सुखावले पाहता लोचन सुखावले आता दृष्टी पुढे ऐसा चतुराये आता दृष्टी पुढे ऐसा चतुराये पाहता लोचन सुखावले पाहता लोचन सुखावले 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 पाहता लोचन सुखावले आता दृष्टी पोळी ऐसा चतुराई आता दृष्टी पोळी ऐसा चतुराई मी तुझा पाहे 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 जो मी तुझा पाहे पाहे पांडुरंगा तुझा पाहे पांडुरंगा जो मी तुझा पाहे
तुझा पाहे
तुझा पाहे पांडुरंगा जो मी तुझा पाहे पांडुरंगा आता दृष्टी कोडे ऐसा दे तुरा आता तुझी गोडे राहे विठ्ठल टाळी वाजवा भजन करा माय बाप टाळीचा आवाज येऊ द्या जय हो विठ्ठल कोणाला विठ्ठल ब्रह्मानंदं परमसुखदं केवल ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकनित्यं विमलं भावातीतं त्रिगुणरहितं श्रीगुरुतन्नमामि श्रीराधा मेरे स्वामी निमय राधा तेरो दास जन्म जन्म मोहे के जियो श्री वृंदावन में वास विठाला 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 बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु संत तुकाराम महाराज सद्गुरु वामन बाबा महाराज सद्गुरु सावळाराम बाबा सद्गुरु वासुदेव बाबा सद्गुरु अप्पा माऊली महाराज गोपाल कृष्ण भगवान अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त विठाल 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 समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम जगन निहित पाणी मंडनम मंडनाना तरुण तुलसी माला कंधरं कुंज नेत्रं सदय धवलहास्यं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा करू प्रथम मन दुसरे चरण संतांची थोडा इफेक्ट कमी कर त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदार सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अद्य त्रैजननी देवांची जोडोनिया कर चरणी ठेविला माथा कर चरणी ठेविला माथा
सगुण आवडे हे रूप गोजिळे सगुण पाहता लोचन सुखावले आता दृष्टी पुढे ऐसाचे तुरा हे जो मी तुझ पाहे पांडुरंगा किंवा वेळोवेळा लाचावले मन लागलीसे गोडी ते जीवेन सोडी ऐसे झाले आता दृष्टी पुढे ऐसाची तुरा हे जो मी तुझ पाहे पांडुरंगा तुका म्हणे आम्ही मागावी लडी बाळी पुरबावी आळी माय बापा आता दृष्टी पुढे ऐसाची तुरा हे जो मी तुझ पाहे पांडुरंगा राधा सध्यम साधनं यस्य राधा मंत्रो राधा मंत्रदात्री च राधा सर्वं राधा जीवनं यस्य राधा 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 वाचि किं यस्य शेषं विठ्ठल विठ्ठल कुंडली गवरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव गोपाल कृष्ण भगवान की अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री गुरु दत्तात्रयांच्या पवित्र प्रांगणामध्ये दत्तात्रयांचा जन्मोत्सव संपन्न होत असताना वावंजे कुंभारपाडा ब्राह्मणाळी आदी करून ग्रामस्थ मंडळांच्या श्रद्धेने भक्तीने अंतःकरणाच्या उत्कंठ भावनेने गेले 47 वर्ष हा उत्सव ह्या प्रांगणामध्ये होतोय आणि तुम्हा सर्वांच्या आयोजकांच्या वतीने बुवांनी माझ्याकडे निरोप सुपूर्द केला। चिंतनीय सेवे करताना वेळेला अभंग जगोद्धारक जगद्गुरु श्री तुकोबारायांचा अभंग आहे। तुकोबारायांच्या ज्ञानसंहितेमधला 3138व्या क्रमांकाचा अभंग गाथ्यातला आहे। अभंगाच्या मूळ पीठिकेमध्ये जात असताना काही महत्त्वाची भूमिका मांडण्याचं मला थोडासा लालसा निर्माण होते। या अभंगामध्ये प्रवेश करत असताना तुकोबारायांनी अभंगाच्या प्रारंभाला आवड हा शब्द उद्युक्त केला आहे। आवडे हे रूप हे तटस्थ लक्षणाकडे निदर्शित करताना हे शब्द तुकोबाराय वापरतात। पण संतांची आवड वेगळी, देवाची आवड वेगळी आणि जीवाची आवड वेगळी। जीवाला जे आवडतं ते संतांना आवडत नाही आणि संतांना जे आवडतं ते जीवाला आवडत नाही। बरं, ह्या दोघांचा विचार केल्यानंतर देवाला जे आवडतं ते जीवाला आवडत नाही। जीवाची आवड विभिन्न आहे, देवाची आवड विभिन्न आहे आणि संतांची आवड विभिन्न आहे। देवाला जे आवडतं त्याच्यामध्ये थोडा भेद आहे, संतांना जे आवडतं ते अद्वैत आहे आणि जीवाला जे आवडतं ते जगाच्या पाठीवर असं आहे की त्याची आवड निर्माण झाल्यानंतर क्षणिक सुख क्षणिक समाधानाची प्राप्ती आहे, पण नंतर त्याच्या मागे दुःख आहे। आम्हाला जी आवड निर्माण झाली पाहिजे त्या आवडीतून आम्हाला फलाची प्राप्ती पाहिजे। पखावाजाची आवड आहे, फलाची प्राप्ती आहे। महाराज नाद ब्रह्म म्हटलेलं आहे त्याला। हार्मोनियमची आवड आहे, त्याच्यातून आम्हाला गायनाचे अंगी शक्ती अद्भुत आहे अंगी। या सगळ्याची जी आवड आम्हाला निर्माण होते त्या आवडीतून आम्हाला काहीतरी फलाची प्राप्ती आहे। पण जीवाला जी आवड आहे त्या जीवाच्या आवडीतून यया फलना चुंबिता आणि फुलना तुरंबिळिता, त्याला फलाचीही प्राप्ती नाही, त्याला कोणत्या समाधानाची प्राप्ती नाही। मग आमची आवड काय असावी याचा विचार करण्याकरता हा अभंग निवडलाय। विठ्ठल मूर्ती प्रासादिक आहे, मंदिरामध्ये चैतन्य फार आहे। 47 वर्ष हा म्हणता लोटली
आता काही वर्षांनी 2-3 वर्षांनी 50 वर्षामध्ये पदार्पण होईल. माझा एक मानस आहे, म्हणजे सूचना नाही करत, विनंती करतो, निदान 50व्या वर्षी छान असं भव्य आणि दिव्य मंदिर असावं आणि तो 50व्या वर्षाचं पदार्पण नूतन मंदिरामध्ये व्हावं. आणि मनात घेतल्यावर काही कठीण नाही हो, काही नाही. तो आपल्यावर लक्ष देतोय की नाही? तो आपल्यावर लक्ष देतोय. कोण? परमात्मा. तो आपल्यावर लक्ष देतोय. नुसतं वामजातल्या लोकांनी जरी लक्ष दिला, मामा, वामजातल्या लोकांनी जरी लक्ष दिला तरी मंदिर होईल. विठ्ठल एवढं छान बांधा. परिसरातून आता तर रांग लागतेच, ते त्याच्यात नाविन्यता, त्याच्यात विशेषत्व आणि पुरातत्व असावं. माझा भाव प्रगट करून मी पुढे जातोय. आपल्याला एकच जन्म नकोसा होतो, आपल्याला एकच जन्म नकोसा होतो. पण प्रत्येक वेळेला अवताराला येऊन, प्रत्येक वेळेला जन्माला येऊन परमात्म्याची भक्ती करण्याचं सामर्थ्य हे संतांकडे आहे. आम्ही प्रत्येक जन्मामध्ये पुण्याई कमवली आणि म्हणून या पांडुरंगाने आम्हाला हे फळ प्राप्त करून दिलं की पुन्हा आम्ही भक्ती करताच अवताराला किंवा भक्ती करताच जन्माला येतो. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले. तेव्हा शब्द फार महत्वाचा आहे. हे जन्मोजन्मी केलं म्हणून तेव्हा, केलं नसतं तर मिळालं नसतं. आमच्याही पदरामध्ये जर हे भक्तीचं पुण्य पडत असेल तर आपल्याही वाटेला हेच प्रमाण येतं की जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. आणि जगद्गुरु तुकोबराय दुसरे तिसरे कोणी नाहीत. कृतयुगातले प्रल्हादजी तुकोबरायचे आहेत. त्रेतायुगातले अंगदजी तुकोबरायचे आहेत. द्वापारातले उद्धवजी तुकोबरायचे आहेत. कलियुगातले नामदेवजी तुकोबरायचे आहेत. विठ्ठल विठ्ठल चौयुगांचा भक्त नामा उभा कीर्तने. चारही युगामध्ये भक्ती करण्याकरता धन्य आम्ही जन्मा आलो, दास विठोबाचे झालो. आपण स्वतःला धन्यता द्यावी. संतांची आवड देव आहे, देवाची आवड भक्त आहे आणि जीवाची आवड संसार आहे. संतांची आवड देव, देवाची आवड भक्त आणि जीवाची आवड संसार. संसार कितीही आवडला तरी त्याच्यामध्ये समाधान, त्याच्यामध्ये प्राप्ती काहीच नाही. मी येता येता बाजारातून आलो, बाजारातून म्हणजे मार्केटमधून आलो. आजचं जो अवतार कार्य आहे ते गुणग्राहीपणा जीवनात वाढवण्याकरता दत्तात्रयाने अवतार धारण केला. काय वाढवण्याकरता? गुणग्राहीपणा. दत्तात्रयाने 24 गुरु केले म्हणजे गुरु बदला असं नाही. त्या गुरुकडून घेतलेलं ज्ञान हे सर्वस्तोपरी श्रेष्ठ आहे आणि ते आपल्या जीवनात उतरवा म्हणून 24 गुरु केले. नाही तर कधी कधी एका गुरुचं पटलं नाही की गुरु बदलतात. एकाने मला विचारलं, म्हटलं महाराज ही माळ काढू का? म्हटलं का? म्हटलं त्या गुरुनी घातली. नाही कळलं का? म्हटलं म्हणजे, म्हटलं गुरुनी जाऊ दे ना, पण ती तुळशीची माळ आहे तिच्यात बदल काय आहे? आम्हाला अजून ते परमार्थ आणि प्रपंच संपादन आम्हाला कळालं नाही.
ऐका, गुरु 24 केले याचा अर्थ ते गुरुतून घेतलेला बोध जीवनामध्ये उतरवला. आणि आपलं तसं पाहायला गेलं तर दत्तात्रय अवतार हा गुणग्राही पण आम्हाला शिकवतो. आम्हाला गुण अवगुण टाकून द्यायचे आहेत. प्रपंच करत असताना आम्ही प्रपंच समजून नाही घेतला, हा आमचा दोष आहे, प्रपंचाचा दोष नाही. समजून घेतला काय? विठ्ठल विठ्ठल आणि असू द्या, यात्रा पण भरली पाहिजे आणि जत्रा पण भरली पाहिजे. असं मी तिथून गाडी लावली, चालत 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 आलो. यात्रा भरलेली आहे. आता मला सांगा, आपण प्रपंचात किती आसक्त आहोत बघा, किती प्रपंचात आसक्त आहोत. बारीक ऑब्झर्वेशन केलं ना सगळं मिळतं. प्रपंचात जीव किती आसक्त आहे. यात्रा दत्तात्रयांची. यात्रा कोणाची? दत्तात्रयांची. दत्तात्रय अवतार गुणग्राही. कसला? गुणग्राही. जो जयाचा घेतला मी गुण तो म्या गुरु केला जाणार. ज्याचा जो मी गुण घेतला तो मी गुरु केला. मग लहान मुलगा असू द्या, एखादं पक्षी असू द्या, एखादी मधमाशी असू द्या, किंवा व्यवहारामध्ये असणारे कोणतेही जीवजंतूंकडे घेतलेला गुण मी तो मला गुणग्राहीपणाने गुरु आत्मसात करून माझ्या जीवनामध्ये मी तो आत्मसात केला, असं दत्तात्रयांचं म्हणणं आहे. याचा अर्थ आम्ही दत्तात्रयांच्या उत्सवाला येतोय. येताना आम्ही गुण घेत येणार आहे. आम्हाला परमार्थात विरक्ती वाढवायची आहे आणि प्रपंचाची आसक्ती कमी करायची. आता ऐका, तर येताना आम्हाला परमार्थ खरेदी केला पाहिजे का प्रपंच? एवढ्या बाजारात माळीचं आणि बुक्याचं एकतरी दुकान आहे का? माळीचं आणि बुक्याचं नाही महाराज. मग गुणग्राही आम्हाला करायचंच आहे महाराज. याचा अर्थ तुम्ही देवाच्याकडे, मला येताना एवढंच मला भाव प्रगट झाला, आपण देवाकडे येतोय पण दोन्ही बाजूनी प्रपंच आपल्याला सुटणार नाही. मग टिकल्या, चपली, पर्स, बाकीच्या वस्तू, दोन्ही बाजूनी आपल्याला प्रपंचाची आसक्ती आहेच, ती संपणार नाही. फक्त याच्यातून वाट काढून देवाकडे जायचंय, एवढं फक्त आज लक्षात घ्यायचं. एवढं लक्षात घेतलं की मग आपल्याला देव मिळाल्याशिवाय राहत नाही. आणि मग हा अवतार आम्हाला संपन्न करायचा आहे. मग तत्पूर्वी अभंगाची संहितेमध्ये जात असताना तुकोबराय आपली आवड सांगतात. ह्याच्यात दोन भाव आहेत. मी दोन भाव प्रगट करेन. पहिलं प्रपंचाची आवडीबद्दल सांगतो. प्रपंच कळाला तरी फळ देतो, पण आम्हाला कळत नाही, हा आमचा दोष आहे. आता मला सांगा, तुकोबराय प्रापंचिक संतच की नाही? झोपले का काय? उत्तर द्या ना. तुकोबराय प्रापंचिक संत की नाही? हो महाराज. नामदेवराय प्रापंचिक संत. नाथ बाबा प्रापंचिक संत. गोरोबा काका प्रापंचिक संत. संत नरहरी सोनार प्रापंचिक संत. हे सगळे बहुतांशी संत प्रापंचिकच आहेत. पण विरक्तीत आहेत का आसक्तीत आहेत? विरक्तीत आहेत महाराज, आसक्तीत नाहीत. एखाद्याची पत्नी जाऊ नये, गेल्यानंतर आपण सांत्वन करायला जातो तर तो रडतो, तो सांगतो महाराज प्रपंचाला साथ होती, गरीब परिस्थितीतून मला तिने बळ दिलं, शेतीभातीमध्ये मळा लावून हे करून, मग तो सांगत असतो. तुकोबरायांचं सांत्वन करायला गेल्यानंतर तुकोबराय म्हणाले, बरे झाले देवा निगाळे दिवाळे आणि बरे या दुष्काळे पिढा गेली. अहो असं काय म्हणता पिढा गेली? तुकोबरायांनी परत दुसरा अभंग म्हणावा, बाईल मेली मुक्त झाले देवे माया सोडविली. बाईल मेली आणि मुक्त झाली. याचा अर्थ परमार्थाची विरक्ती वाढल्यानंतर प्रपंचाची आसक्ती कमी होते. आम्हाला आजचा अवतार संपन्न करत असताना आम्हाला विरक्तीपर्यंत जायचंय. दत्तात्रय यतिरूप सांगितलेत, पण दत्तात्रयांचं एक स्वरूप ग्रहस्थी सुद्धा आहे. विठ्ठल त्यांना 8 संतती सांगितलेत. विठ्ठल विठ्ठल प्रपंच समजला तरी फळ देणार आहे. आणि तो समजण्याकरता ज्ञानोबरायांना हरिपाठात म्हणावं लागलं पहिल्याच अभंगात, आसोनी संसारी जीव वेगू करी. फक्त संसाराचा जीव जो घुटमळतोय, जीव जो गुंतलाय, तो फक्त वेगळा. प्रपंच फल देतो नाही, आम्हाला कळत नाही.
मला एक सांगा, क्षमा मागून थोडंसं वेगळं बोलतो, प्रपंचातला भाव प्रगट करण्याकरता मला हे गरजेचं वाटतंय. नवरा नवरीच्या मध्ये अंतरपट धरावा की नाही लग्न लागताना? का धरावा? कारण नियम असा आहे, नवऱ्याची उष्टी हळद नवरीला लागल्यानंतर तिने त्याचं तोंड किंवा त्याने तिचं तोंड बघितलं तर अशुभ आहे लग्न लागतपर्यंत. बघूच नाही, त्याला अशुभता आहे आणि ते त्यांना दिसू नये आणि म्हणून तो अंतरपट धरला जातो. पट नाम निर्देशित कापड, अंतरपट. बरोबर आहे. कशा करता? आता संसार सांगतोय, आम्हाला संसारही कळला नाही. जर कळाला असता तर आम्ही आमचं कर्मयोग जो आहे तो स्थिर केला असता, पण आम्ही करत नाही. बरं, ते ब्राह्मण तात्यामध्ये स्वस्तिक काढतात कुंकवाचं. आता दोघांना एक जबाबदारी देतात. कोणाला? नवऱ्याला आणि नवरीला, वधूला आणि वराला. काय जबाबदारी आहे? तुम्ही दोघांनी तुझ्या हातातला कट्यार, तिच्या हातातली सुरी त्या स्वस्तिकाच्या मध्य साधून स्थिर धरायची. तुझं झालंय बाळा, मग तुम्ही ऐका. तुझं, मग तुम्ही दोघांनी नीट कॉन्सन्ट्रेट करून ऐका. तुझं विचार आहे नाही असं? शादी शादी. अरे हो, भाचा आहे नको. ऐका, तुझं झालं मग नको, तुझ्याकडे नको यायला. ह्या दोघं ठीक आहेत, स्वराजला पण. तात्याने सांगितलं स्वस्तिकाचा मध्य साधा दोघांनी. ऐकताय ना? स्वस्तिकाचा मध्य साधा. आणि मग तात्यांनी प्रारंभ केला. साधोनी स्थिर कर्मयोग आपुल्या व्हा बांधवा भूषण. एवढंच सांगायचं मला, लग्न नाही लावायला आलं. काय सांगितलं तात्यांनी? साधोनी स्थिर कर्मयोग आपुल्या. कर्म स्थिर केलेत दोघांनी की तुम्ही भूषण व्हाल, समाज तुम्हाला लौकिक तुमचं होईल, समाजात सन्मानाचं जीवन तुम्हाला होईल. पण काय करा? दोघांनीही कट्यार आणि सुरी स्वस्तिकाच्या मध्य स्थिर करा. लग्न लागायला 7.5 मिनिटं लागतात मामा, पण तरी हे खेळत असतात. हा इकडं करल, ती तिकडं करल. याचा अर्थ आम्ही लग्न लागताना स्थिर बुद्धीने समजून घेतला नाही प्रपंच, आयुष्यभर काय समजून घेऊ? सोपं आहे की नाही? साधोनी स्थिर कर्मयोग आपुल्या व्हा बांधवा भूषण. भूषण व्हायचे, समाजामध्ये गौरवाचं जीवन जगायचंय, स्थिर कर्मयोग केले पाहिजे. कोणच ऐकत नाही. चला पुढे, चला पुढे. ब्राह्मण तात्या परत सांगतात, दृष्टान दृष्ट वधूवरान करता दोघे लग्नाच्या आधी पनवेलला फिरू द्या. असं नाही ना? दृष्टान दृष्ट वधूवरा न करता. वधू आणि वरांनी दृष्टान दृष्ट करू नका, कारण की ते अशुभ आहे. मग तुम्हाला शुभता मिळण्याकरता ताराबलं चंद्रबलंत देव विद्याबलं दैवबलंत देव. तारा विद्या तुम्हाला बळ द्यावं, तारेने बळ द्यावं, दैवाने बळ द्यावं, विद्येने बळ द्यावं आणि तुमचा प्रपंच तुम्ही जाणून त्याच्यात मोक्ष प्राप्त करून घ्यावा. सोपं आहे की नाही? किती सोपं आहे. तुका म्हणे ह्याची आश्रमाचे फळ आणि परमपद बळ वैराग्याचे. किती सोपं आहे, पण आम्ही तो जाणून घेतला नाही महाराज, नाही जाणून घेतला. मग जाणून न घेतल्याचा परिणाम काय? आम्हाला जो प्रपंच मुक्ती देणार होता त्याच्यात आसक्ती निर्माण झाली आणि पुन्हा आम्ही जन्म मरणाच्या संक्रमणात येऊन पडलो. मला सांगा, एका जनार्दनी गृहस्थाश्रमी बरा. नाथबाबा म्हणतात, फजिती व्यापारा मोल पावे. फजिती चुकवता येईल. संन्यासी राहून जर बुद्धी बदलली तर उभा संन्यास आश्रम आपला खंडित होतो. वानप्रस्थी होऊन आसक्ती निर्माण झाली तर वानप्रस्थ आश्रम आमचा खंडित होतो. ब्रह्मचारी राहून आमची नजर जर परिवर्तित झाली, नजरेत दोष निर्माण झाला तर आमचं ब्रह्मचारी आश्रम सुद्धा व्यर्थ जातो. मग या सगळ्याची सोडवणूक एका जनार्दनी गृहस्थाश्रमी बरा. गृहस्थ जीवनातून आम्हाला मुक्ती प्राप्त होणार आहे. पण महाराज, आम्हाला जो प्रपंच आवडतो तो प्रपंचातली आवड आमची विभिन्न आहे. परमार्थाची आवड एकच आहे. वारकरी वाऊंजाचा असू द्या, वारकरी घोटचा असू द्या, नाही तर वारकरी बोला खुटारीचा असू द्या,
नाही तर कल्याणचा असू द्या. त्याला काय आवडतो? एक धरीला चित्ती आम्ही रखमाईचा पती. परमार्थाची आवड एक आहे, पण प्रपंचाची आवड वेगळी आहे. तुम्हाला जसं घर आवडतं मला तसं आवडणार नाही. तुम्हाला जो रंग आवडतो कदाचित मला तसं आवडणार नाही. तुम्हाला जी गाडी आवडते ती. परमार्थाची आवड एक आहे, पण प्रपंचाची आवड विभिन्न आहे. जीवाला प्रपंचाच्या आवडीचा विचार करण्याकरता आयुष्य मिळालं नाही. जीवाला परमार्थाच्या आवडीचा विचार करण्याकरता आयुष्य मिळालंय. संतांना विचारा, माझी ये जीवीची आवडी पंढरपुरा नेन गुडी. आमची आवड काय? तर आमची त्या पांडुरंगाकडे आम्ही जाण्याकरता उद्युक्त हो, ही आमची आवड आहे. आणि तुमच्यानी माझी प्रपंचिक जीवाची आवड आहे. आम्ही संसारामध्ये गुंतलोय. का गुंतलोय? आम्हाला संसार कळाला नाही. बहिणाबाई म्हणतात, अरे संसार संसार जसा तवा चुल्ह्यावर आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर. बहिणाबाई सांगतात, चटका मिळाल्याशिवाय भाकर कुठे येते? आम्ही त्या संसाराकडे पाहत असताना आम्ही संसार सुख देणारा पाहतो, आम्ही संसार प्रेम देणारा पाहतो, पण सुखही नाही आणि प्रेमही नाही. मग आपली आवड काही सांगून कामाची नाही. जी आवडीत फळच नाही ती आवड सांगून कामाची आहे का? झोपले का काय? आईला आवड निर्माण झाली मुलाचं लग्न करावं, आवडच आहे की नाही? का बिना आवडीने लग्न? आवडीने लग्न. दारात मंडप टाकला जातो, सगळ्या सोयऱ्यांना बोलवलं जातं, अगदी सगळ्यांना पैसा वाढल्यामुळे सगळ्यांना साडी चोळी कपडा लता दाग दागिने भरून सगळं भरभर आवडीने प्रपंचाला ती मुलाला लावते की नाही? आता वांज्यातल्या आणि पंचकृषीतून आलेल्या माता माऊलीने उत्तर द्या. सून आणल्यानंतर संसारात तुम्हाला सुख मिळालं, तुमचं काम करण्याचं थांबलं आणि तुम्ही आरामाचं जीवन जगलात, बोटवर करा. एकमेकीच्या तोंडाकडे बघायला लागले. तिला वाटतं ती सुखी आहे आणि तिला वाटतं ती सुखी आहे. कोणच सुखी नाही, कोणच सुखी नाही. ऐका, हा भास आहे. हा काय भास आहे? हा मृगजळासारखा आहे, जो अशाश्वत आहे, पण भास झाला म्हणून आम्ही त्याच्या मागे धावतोय. मग आम्हाला काय करायचंय? आम्हाला प्रापंचिक जीवनाच्या आवडीचा विचार करायचा नाहीच. कारण तुम्ही कितीही आवडीचा विचार करा, तुम्हाला जी आवड आहे ती तुमच्या मुलाला नाही. तुमच्या मुलाला जी नवरा बायकोंची आवड एक होत नाही. तिला बटाट्याची आवडते तर ह्याला कारल्याची आवडते भाजी. मग एका घरात जर विभिन्न आवडी असतील तर मग आम्हाला जर एकच आवड धरायची असेल तर आमचा विषय परमार्थ झाला पाहिजे. परमार्थ झाला पाहिजे. आणि तो परमार्थ आमचा विषय ज्या दिवशी होईल त्याच दिवशी आमचं जन्म मरण संपेल. त्या दिवशी आम्हाला ह्या जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्त होण्याचा मार्ग आम्हाला प्राप्त होईल. आता ऐका, हा अभंग आवड व्यक्त करणार आहे तुकोबारायांचं. संतांनी मागणं मागितलं नाही. मागणं व्यवहारातलं मागितलं असेल तरी ते जगता करताय, स्वतः करता नाही. देव फार विचित्र आहे. देव विचित्र, ज्याची अपेक्षा असते ते देत नाही आणि आपल्याला ज्याची अपेक्षा नाही तोच देऊन टाकतो. पुण्यवंत पाताळ लोकी नेला. ऐका, मला एकाने पाठ चालू होता मठात आणि कलंबोलीचा एक तर्कशास्त्राचा अभ्यास करणारा एक विद्यार्थी आमचा, तर्कशास्त्राचा. तरी सांगितलं, गुरुजी मला हे पटत नाही देवाचं. म्हटलं काय देवाचं पटत नाही? तसं बरेच जणांना देवाचं पटतच नाही. ऐक, काय पटत नाही? म्हटलं एक लक्षात घ्या, बळीराजा राक्षस कुळातला होता, ठीक आहे हो, पण त्यांनी कोणाला हरवलंय, कोणाशी युद्ध केलंय का, कोणाचं राज्य ओढून घेतलंय का, दाखवा म्हटले मला. कोणालाच नाही, कोणाचं राज्य नाही त्यांनी बिचाऱ्याने घेतलं, कोणाशी युद्ध केलं नाही, कोणाला आयुष्यभर त्रास दिला नाही. केलं तर केलं काय? यज्ञ केले. काय केले? यज्ञ केले. बरं, यज्ञ कशा करता? पुण्याही करता. गणेश याग, दत्त याग, जे आपण याग वगैरे करतो, कशा करता? त्याच्यातून यज्ञात भवती पर्जन्य. यज्ञ झाल्यानंतर योग्य पर्जन्यमान होतं. पर्जन्यमान योग्य झालं तर पृथ्वीचा बॅलन्स स्थिर होतो, म्हणून यज्ञ करावे. बरं, काय केलं वाईट? यज्ञ केलं. बरं, यज्ञ केलं ते केलं. बरं, हा मला आवडत नाही म्हटले का? ह्याला पाताळात नेलं. पुण्याही केलेल्याला काय केलं? राज्यातून बहिष्कृत केलं. आणि केलं तर केलं काय? नेऊन पाताळात ठेवलं. चांगलं का वाईट? तुमच्या बंगल्यातून काढून तुम्हाला जर मी जंगलात खोपटीत ठेवलं
आवडेल तुम्हाला? मला तर नाही आवडणार महाराज. तर आपल्याला काय आवडणार? म्हटलं काय विचित्र आहे. म्हटले मला पटलं नाही. मी त्याला सांगितलं एक लक्षात घे, बळीराजाच्या दारात देव जर मागण्याकरता जात असेल तर किती पुण्यवान असेल. बळीराजाच्या दारात कोणाला वेदाला उमगला नाही, शास्त्राला कळला नाही, शेषाला याचं वर्णन करता आलं नाही, असा हा कोणाच्याही दारात जात नाही. बरं, हा त्याच्या दारात जर गेला तर अगणित पुण्यवान आहे. हो, पुण्यवान आहे. देवाला माहिती होतं की याचं पुण्य एवढं वाढलं तर इंद्रचंद्रादी देव याला त्रास द्यायला सुरुवात करतील. का इंद्राला भीती आहे त्याची खुर्ची जायची. कोणाला भीती आहे? इंद्राला भीती आहे. इंद्राला भीती आहे. काय भीती आहे? त्याची खुर्ची जाईल. मग इंद्र चंद्र आदी करून सगळे महेंद्रादी देव सगळे याला त्रास देतील. मग मी काय केलं, याच्या डोक्यावर माझा पाय ठेवल्यानंतर ह्याला पाताळ लोकात नेला. बरं, पाताळ लोकात नेला, ठार मारलं नाही, पाताळ लोकात नेला. तिथल्या राज्याचा कारभार त्याच्याकडे दिला, त्याला तिलक केला, पाताळाचा राजा बनवला. आणि मग माझ्या पुण्यवान बळीराजाला कोणी त्रास देऊ नये म्हणून द्वारपाळ बळी द्वारी झाला. द्वारपाळ बळी आता मला सांगा, माझ्या बळीराजाला कोणी त्रास देऊ नये म्हणून त्याचं रक्षण करण्याकरता येणाऱ्या त्या पाताळ लोकातल्या दारावर काय झाला? द्वारपाल झाला. द्वारपाल कशा करता असतो? राजाचं रक्षण करायला, राजाला प्रोटेक्शन. बरोबर. आता राजाला प्रोटेक्शन म्हणजे बळीराजाला प्रोटेक्शन देण्याकरता कोण राहिला? द्वारपाळ बळी. द्वारे झाला. आता चांगलं केलं का वाईट केलं? श्रवणाला असणारी बरीच मंडळी आहेत ज्यांनी फार श्रवण केले, 50-50 वर्ष श्रवण केले. सांगा, वाईट केलं का चांगलं केलं? तार्किक लोक म्हणतात की वाईट झालं महाराज, पाताळात नेला. पण नाही ना, त्याला कोणी त्रास देऊ नये, तो सुखाने राज्य नांदावं म्हणून द्वारपाळ बळी द्वारी झाला. परमात्म्याचं दिसतानाच्या लीला वेगळ्या आहेत आणि त्याच्यातला भावविश्व हे वेगळं आहे. ऐका, मग परमात्मा अवताराला येत असताना कार्यभाग लक्षात ठेवून परमात्मा अवताराला येतो. तुकोबारायांना माहिती आहे, देवाला माहिती आहे, संत हे निर्मोही आहेत. संत हे निर्मोही आहेत आणि जीव हा मोहित आहे, निर्मोही आहेत. प्रशांतात्मा जितेंद्रिय. संतांचं लक्षण सांगत असताना भागवत म्हणतं प्रशांतात्मा जितेंद्रिय. जितेंद्रिय असणारे संत, शांत आणि प्रशांत ज्यांचं मन आहे, असे संत देवाकडे मागत नाहीत. नाही मागत. देवाने एक मी ज्यांच्याकडे मद भागवत शिकायला होतो वृंदावनात, त्या गुरुजीने आम्हाला एक भाव सांगितला होता. त्या भावाचं थोडीशी लिंक लावण्याचा मी प्रयत्न केला. मुक्ती गोपालाकडे गेली. मुक्ती कहे गोपाल से मेरी मुक्ती बता. मुक्ती गोपाळाकडे गेली. परमात्म्याला सांगायला लागली, देवा, योगी मुनी ऋषी जपी तपी संत सिद्ध साधू आणि भक्त हे भक्तीच्या जोरावर माझी प्राप्ती करून घेतात. मुक्तीची प्राप्ती कोण करून घेतं? भक्तीच्या जोरावर. बरं, त्यांना माझी अपेक्षा आहे. पण तेव्हा माझं पण मन विचारलंस का कधी? मला पण कोणाची तरी अपेक्षा आहे ना. ते मला स्वीकारतात, ठीक आहे, पण मी स्वीकारलं पाहिजे ना त्यांना. ते मला स्वीकारतात हा भाग वेगळा, मी त्यांना स्वीकारलं पाहिजे. मुक्ती कहे गोपाल से मेरी मुक्ती बता. मला सगळे प्राप्त करून घेतात, त्यांची मुक्ती करतात, पण माझी मुक्ती कधी आहे? मुक्तीला देवाने सांगितलं, कलियुगात विरक्त साधू जेव्हा तुझा स्वतःहून स्वीकार करेल तेव्हाच तू मुक्त होशील, तोपर्यंत फिरतच आहेस. आणि मग ती मुक्ती कलियुगामध्ये पंढरपूरच्या क्षेत्रात आली. आणि पंढरपूरच्या क्षेत्रात आल्यानंतर देवाला तिने जाणीव करून दिली, देवा, तुम्ही मला असं सांगितलं होतं की तुम्ही एका विरक्त साधूला मला सुपूर्द कराल आणि मग माझं जीवनाचा जो प्रवास आहे तो शांत कराल. मग तुकोबारायांनी मुक्तीला हाताला धरली आणि देवानी मुक्तीला हाताला धरली आणि तुकोबारायांच्या समोर आणली.
आणि सांगितलं घ्या, मी द्यायला आलोय, हे घ्या तुम्हाला. तुकोबाराय म्हणतात न लगे मुक्ती नको, अजिबात न लगे नकोच, ती मला लागतच नाही ना कशाला. अहो देवाला म्हणतं तुकोबाराय मी आणली, बरं मी तिला वचन दिलं होतं तू ये, ती आली आणि तिला मी वचन दिले की मी नाही ना देवा, गरजच नाही मुक्तीची. कारण याची देही याची डोळा मुक्तीचा सोहळा, मुक्तीचा सोहळा, मुक्तीचा सोहळा, याची देही याची डोळा, मुक्तीचा सोहळा, मुक्तीचा सोहळा, मुक्तीचा सोहळा. याची देही याची डोळा, भोग मुक्तीचा सोहळा, भोग मुक्तीचा सोहळा, भोग मुक्तीचा सोहळा. भोग मुक्तीचा सोहळा, मुक्तीचा सोहळा. अमान्य केलं देवाला, न लगे नकोच, आम्हाला नकोच. परमात्मा पंढरपुरात आले, मुक्तीला तर आश्वासन दिलंय. भगवान म्हणाले थांब जरा, मी सांगतो तुला, मी तुला काही उपाय सांगेन, तोपर्यंत शांत राहा. मुक्ती महाराणी पंढरपुरात आहे. ती नाराज झाली, देवाला द्यायला नेलं देवाने, महाराजांनी घेतलं नाही. तसं महाराजांनी मागून घेऊच नाही. विठ्ठल 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 चतुर असणारा देव, नुसता चतुर नाही, चतुराचा शिरोमणी आहे. चतुरा तो शिरोमणी, गुण लावण्याची खाणी, मुकुट सगळा मनी, धन्य तुझी विठोबा. का एक सिद्धांत आहे या अभंगात. माणूस काय मागतो, त्याला जे आवडतं तेच माणूस मागतो, आवडीच्या व्यतिरिक्त मागत नाही. काय मागतो, त्याला जे आवडतं तेच मागतो. संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये गुलाबजाम आहेत आणि ते जाम आवडतात, तर आपण काय मागू? परत जर आला माणूस विचारायला देऊ का, तर आपल्याला आवड असेल तर आपण म्हणतो टाका. आवड नसेल, एखादी भाजी आवडत नाही, आपण हात पुढे करतो नको. याचा अर्थ आपण स्वीकारतो काय, आपण मागतो काय? आवड असेल तेच मागतो, विना आवडीचं आपण मागत नाही. देवाने डोकं लावलं, आता तुकाराम महाराजांना मागा मागा म्हणायचं नाही, महाराजांची आवड विचारायची. म्हणजे आवडीतच मागणीचा सिद्धांत दडलाय हे आपल्याला स्पष्ट होतं. देव किती चतुर बघा. आता देव चतुर असला तरी तुकोबाराय देवाच्या पुढचे ऐका. आणि मग परमात्मा असे देहूमध्ये आले आणि समोर उभे राहिले. तुकोबाराय म्हणाले वा 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 देवा, काय तुझं स्वरूप रे. राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार. जय रवि शशिकला लोपनिया, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रवि
समोर उभा आहे. इथून दृश्य दिसेल तुम्हाला. मायबाप पित पितांबर कसला कटी, अक्षय विट चरणी तळवटी, सकळ सौंदर्य सुखाची पेटी, हृदयी संपुष्टी आठवा तो संपुष्टी हृदयात आठवा. कोणता? ज्याच्या पितांबर कसलाय कटीला, अक्षय अशी वीट त्याच्या चरणाला तळवट म्हणून आहे, बसण्याकरता उभं राहण्याकरता आहे. सगळं सौंदर्य हे विश्वातलं सौंदर्य त्याच्या मुखमंडलाची शोभा आहे. असा परमात्मा तुकोबरांच्या पुढे उभा आहे. देवाला विचारलं तुकाराम महाराजांनी, आता काय? काल परवा आला होतास मुक्तीला घेऊन, आता काय कारण काय? म्हटले काही द्यायला आलो नाही, म्हणजे विचारपूस करायला आलोय. काही द्यायला, काही मागायला आलो नाही, काही माग म्हणायला आलो नाही. हे ऐकल्यानंतर महाराजांना बरं वाटलं. मग देवा तुझं म्हणणं काय? म्हटले महाराज एक सांगाल काय? तुमची आवड काय? काही लोक फोन करतात, महाराज जेवणात आवड काय? पनीर करू का? ती आवड काय फायदा आहे? कोणीतरी म्हणावं महाराज तुमची आवड काय? आम्ही 15 वर्षापासून एक परंपरा बनवली आमच्या आश्रमाच्या सगळे भक्त परिवाराची. हार आणायचा नाही, एकच हार कीर्तनाला आणायचा. बाकीच्या मंडळींनी पेन्सिल, वह्या, पेन आणायचे. दर महिन्याला आम्ही आदिवासी वाड्यांमध्ये ते तुमच्याकडचं वाटत असतो. का? कारण हार काढून टाकल्या मी दिवसभर घालू नाही शकत. जर दिवसभर हार घालून तुम्ही वामचेकरांनी हार दिलेला मी दिवसभर घातला, लोक म्हणतील ठाण्याला न्या. कालपर्यंत बरा होता. आपण काढतो, बाजूला ठेवतो, दुसऱ्या दिवशी सुकून जातो. काहीतरी आपल्या पैशाची चीज व्हावी. 15 वर्षापासून आम्ही नियम, आणि त्याला छान प्रतिसाद महाराष्ट्रातून आलाय. ऐका, आपल्याला आवड आपले विभिन्न आहे. तुकोबारांनी विचारलं काय आवडतं? जगाचा परमात्मा, जगाचा सौंदर्यवान सत्ताधीश परमात्मा उभा आहे. आणि तुकोबारायांनी सांगितलं, काय सांगितलं? ते अभंगाचं पहिलं चरण. आवडे रूप गोजिरे आवडे रूप गोजिरे आवडे हे रूप. समोर पांडुरंग उभा आहे, परमात्म्याकडे निदर्शित करतायत. हे रूप देवा मला आवडतं. कोणतं? गोजिरे सगुण. तसं परमात्मा निर्गुण स्वरूपात व्यापक आहे, पण निर्गुणातला परमात्मा भक्ता करता सगुण होतो. नुसता सगुण होत नाही, अवताराच्या राशी तो हा विटेवरी शंख चक्र गदा पद्म सहित करी.
शंख धारण करतो, चक्र धारण करतो, पद्म धारण करतो आणि गदा धारण करतो. प्रत्येक आश्रमाला एक 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 आयुध देवाने धारण केलंय. किती आयुध सांगितलीत? शंख, चक्र, गदा आणि पद्म. आता ऐका सांगू का? दत्तात्रयांच्या हातात सुद्धा ही 4 आयुध आहेत. शंख आहे, चक्र आहे, गदा आहे, पद्म आहे. 6 हात आहेत, पण 4 हातांमध्ये मुख्य ही आयुध आहेत. ही 4 हातातली ही जी 4 आयुध आहेत ती कशा करता? 4ही आश्रमांना दिलेला प्रबोध आहे, 4 आश्रमांना दिलेला उपदेश आहे. शंख दिला ब्रह्मचारी आश्रमाला, वाजत राहिलं पाहिजे. ब्रह्मचारी आश्रमी घोकावी अक्षरे, वेद अध्ययन केलं पाहिजे, गायनाचं अंग केलं पाहिजे, पखावज, तबला, जेवढं होईल तेवढं चांगलं आत्मसात वाचतं राहिलं पाहिजे. म्हणून ब्रह्मचारी आश्रमाला आपल्याला शंख दिला, त्याच्यानंतर चक्र दिलं. गृहस्थी जीवनाला स्थिर नाही, ते फिरत राहते. कर्म करत राहा. तुला जबाबदाऱ्या वाढल्या, आई वडिलांची, मुलाबाळांची, लेकरा बाळांची, सगळे सोयऱ्यांची, सगळ्या जबाबदाऱ्या. मग तू कर्म करत राहा. म्हणून गृहस्थी माणसाला चक्र दिलंय. ऐका, शंख झालं, चक्र झालं. आता गदा नाही गदा. ते गधा आणि गदा फार अवघड असत. ऐका, कला आणि कळा हे जे करतायत ही कला आहे. आणि कळा, आपण कलाला कला करतो. फार अवघड होत. ऐका, शब्द ऐक बारका. गदा दिली. गदा का? कारण 50 नंतर तू प्रपंचातली आसक्ती कमी करणार आहेस, पण हे विकार, हे स्नेह, ही माया, हे शत्रू तुला आसक्तीत गुंतवणार आहेत. नातवंड पाहिजे, मुलगा पाहिजे, संपत्ती पाहिजे, प्रेम, हे सगळे तुला अडकवणार आहेत. आणि तुला गदा का 3ऱ्या आश्रमात दिली, वानप्रस्थी आश्रमाला का? तुला ह्याच्यावर मार करता आला पाहिजे, तरच याच्यातून मुक्त होशील. नाही तर मला कधी मी निमंत्रणाला जातो दिंडीच्या, आणि सांगतो चला आता मुलाचं लग्न झालं. म्हणतात महाराज यावर्षी नकोस, तो नवीन आहे. नवीन आणि जुन्याचा काय संबंध आहे? थोडे दिवस सांग, तू स्वतःहून विचारशील महाराज दिंडी कधी आहे का? तिने रंग दाखवलं. मग मी म्हणतो चला ना माऊली, चला दिंडीला चला. महाराज नाही हो, नातवंडांना सांभाळायला कोण नाही. आता मला खरं सांगा, फक्त माता माऊलींनी सांगा, ज्या मुलांना आजी नसते, ज्यांची बिचाऱ्यांची आजी आधीच वारते, काही दुखापत, दुखणं काहीतरी असेल, ज्यांची आजी आधीच जाते, ती लहानाची मोठी होत नाहीत का? बोला देवा, अंग सोडा. बोला, ती लहानाची मोठी होत नाहीत का? कदाचित होतात ना. त्यांना जसं संगोपन करायचे होतं, फक्त तुम्ही अडकून घेतलंय की मला नातवंडांशिवाय करमत नाही. आता ऐका, म्हणून गदा का दिली? जी 50 वर्षापर्यंत जी आसक्ती निर्माण झाली, ती एका वनात आम्हाला आता प्रवेश करायचा आहे. वनात प्रवेश करायचा. मग ते पुढे शत्रू येणार, त्यांच्यावर आम्हाला घालायचंय, म्हणून गदा दिली. मग 4थ्या आश्रमाला आम्हाला 75 ते 100 पर्यंत पद्म दिलं. पद्म का? कमळामध्ये असणारा भ्रमर हा फक्त त्याच्यातला मकरंद सेवन करतो. आणि मकरंद सेवन करत असताना मी एक सर्वात मोठी घटना सांगतो. कितीही मोठं काष्ट असू द्या, तो भुंगा पोखरतो, पण तो मकरंद सेवन करायला एकरूप झाला त्याची वृत्ती, तर कमळ जर मिटलं तर तो त्या पाकळ्या छेदत नाही. पाकळ्या छेदायला त्याला कठीण नाही. जर काष्ट छेदतो तो, तर पाकळ्या छेदणं कठीण नाही. पण त्याला अंतर्मुख वृत्ती कळाली, आणि मग ठाईच बैसुनी आवडी अनंत, तर मोक्ष मिळतो. विठ्ठल विठ्ठल म्हणून हा परमात्मा आयुध हातात घेतो, नाही तर गरज नाही त्याला. आता ऐका,
आणि मग तुकोबराय सांगतात आवडे हे रूप देवा आवडतं. गोजिरे सगुण परिणाम सांगितला पाहता लोचन सुखावले. प्रपंचिक सगळ्या गोष्टी सगळ्यांच्याच सगळ्यांनी बघितल्यावर सुख वाटत नाही. तुमची गाडी मी बघितली मला सुख वाटणार? बरोबर आहे ना. एखाद्याचं घर आपण बघितलं सुख वाटणार नाही का? प्रपंचिक जीवाला सगळ्यांनाच सगळ्या गोष्टी बघितल्यावर सुख वाटत. एका पकवाजाला दुसरा पकवाजा बघितल्यावर सुख वाटत नाही. एका गायकाला दुसरा गायक बघितल्यावर सुख वाटत नाही महाराज. काय काय गायक फार चांगले असतात ते असे पाय ठेवतात. पाय ठेवतात कशाला? दुसऱ्यांनी घेऊ नये म्हणून. मला सांग का सुख वाटत नाही? सुख वाटलं पाहिजे ना. आपण एखाद्याला मान दिला तर आपल्याला मान मिळतो. आपण मानच दिला नाही तर मान मिळेल कुठून महाराज? कीर्तन ऐकताना आम्ही काहीतरी चांगलं घेऊन गेलं पाहिजे. हे आता मी स्पष्ट सांगायला पूर्वी मी 6 महिने बंद केलं होतं बुवा दादा हे सांगायचं की चांगलं घेतलं पाहिजे. कारण 6 महिन्यापूर्वी जेव्हा 3 वेळा मी सांगितलं चांगलं न्या चांगलं न्या, माझ्याच चपली नेल्या लोकांनी. अवघड आहे मकरंद. आता प्रत्येक कीर्तनाला 1500-1800ची चप्पल जायला लागली बुवा लॉस मध्ये. मग आता मी काय करायला लागलो साधी चप्पल आणायला लागलो 100-150ची. मग आता म्हणायला लागलो चांगलं न्या. अवघड आहे महाराज. ऐका ना परमार्थातली कोणतीही गोष्ट बघा आम्हाला समाधानच आहे. प्रपंचातल्या कोणत्या गोष्टी सुख नाही. मला सांगा तो काळा आहे. संत म्हणतात अहो नुसता नाही ठाईचाची काळा. हा ठाईचाच आहे. पण त्याला बघितल्यानंतर आपल्याला वाटतं का एकदाच बघितलं की बस? नाही नाही नाही. पंढरपुरात जाणारी माणसं आहेत गर्दी नसली ना की परत परत जातात. परत आलीत ना परत तिकडनं फिरतात आणि परत जातात. का? एकदा बघितलं तरी आम्हाला त्याचं स्वरूप बघायला सुख वाटत नाही. परत 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 परमार्थाच्या सगळ्या क्रिया सुख दर्शवतात पण प्रपंचातली कोणतीच क्रिया सुख दर्शवत नाही. हे तुकाराम महाराजांना देवाला दाखवायचं होतं. म्हणून देवा हे जे स्वरूप सगुण स्वरूप आहे ते पाहिल्यानंतर पाहता लोचन सुखावले. मग मी काय करू महाराज तुमच्या करता? तुम्हाला जर सुख वाटत असेल ना तर मी तुमच्या करता काय करू? अभंगाचं 2रं चरण. आता दृष्टी पुढे ऐसा चतुरा है. आता दृष्टी पुढे ऐसा चतुरा है. आता दृष्टी पुढे ऐसा चतुरा है. आता दृष्टी पुढे ऐसा चतुरा. आता दृष्टी पुढे ऐसा चतुरा है. आता दृष्टी पुढे ऐसा चतुरा शब्द वापरला. आता व्याकरण पाहिलं तर चालू वर्तमान काळातली स्थिती तुकोबराय दर्शवतात. मी आता का राहू? कारण देवा आता जर राहिलास तर भविष्यात तू तसाच राहशील.
आता जर आम्ही परमार्थ केला तरच भविष्यात तो फळ देणार आहे. आता आम्ही जर काही क्रिया केल्या परमार्थातल्या तरच भविष्यात फळ देणार आहेत. पण हे जगाला कळावं म्हणून तुकोबराय शब्द वापरतात. आता नंतर कधीच होत. काही लोक म्हणतात महाराज माळ घालायची पण जरा नंतर नाही आता. का? वर्तमानातलेच कर्म भविष्याचं फळ प्रदान करतात. आता जे करू तेच आम्हाला पुढे मिळणार आहे. म्हणून आता जर तू असाच आमच्या दृष्टीपुढे राहिलास तर भविष्यात सुद्धा असाच राहशील. नाम आता दृष्टीपुढे ऐसा चेतुर आहे. काय कराल? जो मी तुझ पाहे वेळोवेळा किंवा पांडुरंगा विठोबा रखुमाई. दृष्टीपुढे ऐसा चतुर आहे जो मी तुझ पाहे पांडुरंगा. मी दृष्टीपुढे उभा राहीन. ऐका, पाहावं तर देव पाहावा आणि पाहावं तर देवाकरता पाहावं, पाहावं तर देवासाठी पाहावं. आम्ही जे पाहतो ते प्रपंच करता पाहतो. ऐका, पाहिल्याचे परिणाम सांगितलेत. पाहण्याचे परिणाम. आपण एखादी गोष्ट पाहिली की वर्णन करतो, तोपर्यंत करत नाही. सगुण स्वरूप का धारण देवाने केलं ते सगुण स्वरूप जेव्हा साधकाला कळेल, दिसेल, तेव्हा मग ते त्या चित्तवृत्तीमध्ये ते स्थिर होईल आणि मग ते त्याला प्रगट रूपाने सर्वीकडे दिसेल. म्हणून देवाने सगुण स्वरूप धारण केलं. नाहीतर त्याला सगुण रूपाला यायला काही कारण नव्हतं. तो निर्गुण निराकार असणारा, अव्यक्त, नाही ज्या आकार, जेथुनी चराचर. चराचर हे अव्यक्त परमात्म्याने व्यापलेलं स्वरूप आहे. व्यापलेलं स्वरूप आहे. लक्ष्मीला आधी तो तेवढाच दिसत होता. केवढा? चतुर्भुज. लक्ष्मीला आधी तो चतुर्भुज तेवढा दिसत होता. लक्ष्मी म्हणाली, हे संतांच्या मागे देव धावतोय आणि मी एवढी पत्नी आहे, जग माझ्या मागे धावतोय आणि ह्याला काही घेणं देणंच नाही. काय या संतांना कळालं ह्याच्याबद्दल? मी एवढी जवळ आहे, मला काय, हा फक्त चतुर्भुज सावळा निळा दिसला. माणसं लक्ष्मीच्या मागे धावतायत. लक्ष्मी देवाच्या मागे धावते आणि देव संतांच्या मागे धावतोय. मोठं कोण? कुछ समजा क्या? माणसं लक्ष्मीच्या मागे धावतायत. बोला, माणसं लक्ष्मीच्या. लक्ष्मी कोणाच्या मागे धावते? देवाच्या. पाय दाबण्याकरता, पायाची सेवा करण्याकरता देवाच्या मागे. आणि देव कोणाच्या मागे? संतांच्या. आता ऐका, लक्ष्मी नको असं एवढ्या मंडपातलं एकाने तरी बोट वर करा माझ्या सकट. मी तर मागेच घेतला.
कीर्तन झाल्यावर मला लक्ष्मी नको काय? ऐका ना, लक्ष्मी नको असं माझ्या सकट आपण कोणीही हिंमतीने म्हणू शकत नाही. ऐका, लक्ष्मी पाहिजे. बरोबर, चला बरं, लक्ष्मी कोणाच्या मागे धावते? देवाच्या. मग आपण देवाच्या मागे धावायचं का? कारण लक्ष्मी देवाच्या मागे धावते, आपण लक्ष्मीच्या मागे धावतोय. म्हणून आपण गुरुवार कसा करता केले तुम्ही? बोला बोला, आता बोला ना. मी जेव्हा गावात राहायचो तेव्हा 2000 साली मी 8वीला होतो नावडा शाळेत. मला आमच्या एका काकूनी एक पुस्तक दिलं. म्हटले, महेश, पक्का पैसा येईल तुला, भरपूर श्रीमंत होशील, हे पुस्तक वाच. मी बुवा एक पाटी आहे, एक पाटी. मी मनात धरलं तर एक पाटी आहे. मग मी काय केलं, दुपारी दिलेलं पुस्तक संध्याकाळी 4 वाजता नेऊन तिला दिलं. ती म्हटली, पटला नाही का? म्हटलं, पटलंय सगळं, फक्त आता ह्याचा उपयोग नाही का? तर मी पाठ केलंय. तिला खोटं वाटलं म्हणून तिने मला सांगितलं, बोल. तिने ते पुस्तक उघडलं. मला म्हटली, जर हे बरोबर वाचलंस, हे जर तुझ्याकडे चालत तुला नीट आलं वाचता, तर तुला भरपूर पैसे मिळतील. आता पैसा कोणाला नको मग? करण, तुझं नाव काय? शुभम. कीर्तन झाल्यानंतर मी 500ची नोट जर एक्स्ट्रा तुझ्या खिशात टाकली, तू नाकारशील? नाही म्हणणार. नाही, आपण नाही करू शकत. आणि मग मला असं समाधान वाटलं बुवा. मग मी काय केलं, ते वाचून दाखवायला सुरुवात केली. मी हात जोडल्याने सांगितलं, ऐकावं भक्तांनो, श्री महालक्ष्मी व्रताची कथा, गुरुवारची कहाणी वाचल्याने ऐकल्याने दुःख दारिद्र्य काळजी दूर होते. श्री महालक्ष्मीची कृपा करते, पैसा अडका शांती समाधान देते, घरात समृद्धी नांदते, संतती दुर्गाशी होते, मनाची इच्छा पूर्ण होते. श्री महालक्ष्मीचे नावे रूपे अनेक आहेत. सर्वांच्या भूतीची छाया, शक्ती, तृष्णा, जाती, लज्जा, शांती, वृत्ती, दयादृष्टी, अधिष्ठाती लक्ष्मी रूपाने राहते. तिला नमस्कार असो. कैलासावर पार्वती, क्षीरसमुद्रात सिंधू कन्या, स्वर्गात लक्ष्मी, भूलोकी लक्ष्मी, ब्रह्मलोकी सावित्री, गोलोकी राधिका, वृंदावनी राजेश्वरी, चंदावनी सदा, पद्मावती पदा, मालतीवनी मालती, कुंदवनी कुंदरी, केचमिनी सुशला, गंधमनी कंदमाला, राजपती लक्ष्मी, घरोघरी लक्ष्मी, अशा विविध रूपाने लक्ष्मी ओळखली जाते. नाही ना, फॉर्च्युनर आली. पाठ करून फायदा झाला का? नाही. इथं होतं तेवढंच मिळणार. बरं, हे बदलण्याची ताकद त्याच्या चरणावर आहे. हे बदलण्याची ताकद त्याच्या भक्तीत आहे. मला सांगा ना, गुरुवार तुम्ही कमी केलं का? करू नये असं नाही, करावा. पण त्यांची मजाच. आपल्याला काय भेटलं नाही? त्यांना डबं भेटलं, रुमाल भेटले, पैसा वाढला म्हणून चांगल्या चांगल्या मोठ्या वस्तू भेटल्या, हळदी कुंकू चालू झाले. मी परवा कराडमध्ये होतो आणि 15 कीर्तनकार नोट्स काढायला आले होते. त्या लोकांनी मला नाथरायांचा अभंग दिला. म्हटले, महाराज, आम्हाला चिंतन ऐकायचं. बरेच जण कीर्तन वगैरे झालं, आम्ही सगळे बसलो. आम्ही त्यांना म्हटलं, का हो, सगळे हळदी कुंकाचा कार्यक्रम महाराष्ट्रभर मोठमोठ्या बॅनरबाजीने केला जातो, आपल्या बुवा लोकांचं काय? तर तो म्हणाला, महाराज, तुम्हीच आता डोकं लावा. मी बोला, आपण ठेवू आबीर बुक्का. आपण पण कधीतरी ठेवला पाहिजे ना आबीर बुक्याचा कार्यक्रम. आपण कधी एकत्र आहे ना. ऐका ना, सगळा विनोदाचा भाग बाजूलाच ठेवा. मला एक सांगायचं आहे, माणूस लक्ष्मीच्या मागे आहे, लक्ष्मी देवाच्या मागे आहे, आणि देव संतांच्या मागे आहे. मग आम्ही लक्ष्मीच्या मागे धावावं का संत आश्रित व्हावं, हे ज्या दिवशी जीवाला कळतं त्या दिवशी देव भेटायची गरज नाही, आपण देवच होतो. चतुर्भुज नर ज्ञान गुड गम्य, ज्ञान देवा लाधले, निवृत्तीने दिधले माझे हाती. हा, आणि म्हणून आता दृष्टी पुढे ऐसा चितुर आहे, जो मी तुझ पाहे पांडुरंगा. मग का मला बघण्यास करता तुम्हाला असं वाटलं, इथं मला उभं राहण्याकरता का तुम्ही सारखं सारखं सांगताय? जेव्हा देवा एक ऐक, जिवेला एखादी चव आवडली की माणसाला त्याच गोष्टीची इच्छा सारखी सारखी निर्माण होते. कोणतीही गोष्टीची चव लागली की देवा आम्हाला तसं झालं. नामामृत गोडी वैष्णवा लाधली, योग्या साधली जीवन कळा. योग्याला 1000 वर्षाचं तप करून जी जीवन जगण्याची कळा मिळते, ती कळा तुझ्या नामाने आम्हाला प्राप्त झाली. ती गोडी नामाने प्राप्त झाली आणि त्या गोडीचा परिणाम अभंगाचं 3रं चरण. लाचावले माना लागली से गोडी, लाचावले माना लागली से गोडी, लाचावले मना लागली से गोडी, लाचावले मना लागली से गोडी.
दृष्टी पुढे ऐसा ते तोरा है आता दृष्टी पुढे ऐसा ते तोरा है आता दृष्टी पुढे ऐसा ते तोरा है आता दृष्टी पुढे ऐसा ते तोरा ते जीवे न सोडी ऐसे झाले ते जीवे न सोडी ऐसे झाले आता दृष्टी पुढे ऐसा ती तोरा है आता दृष्टी पुढे ऐसा ती तोरा है ते जीवे न सोडी ऐसे झाले ते जीवे न सोडी ऐसे झाले लाचावले मन लागलीस गोडी ते जीवे न सोडी ऐसे झाले म्हणून आता दृष्टी पुढे ऐसाची तोरा हे जो मी तुझ पाहे पांडुरंगा. का त्याला पाहावं? दर्शना आल्यानंतर नुसतं देवाचं दर्शन घेऊन जाय नाही, थोडंसं उभं राहावं, त्याला डोळे भरून पाहावं आणि मग डोळे भरून या पाहिन तुझे मुख हेचे मज सुख दे देवा. किंवा देखिला डोळा बैसला मनी तोची वदनी उच्चारी. म्हणून आपल्याला संतांनी एक नियम दिला. आपण पंढरपुरात जातो, कुठल्या तरी मंदिरात जातो, चरणाचं दर्शन घेतल्यानंतर चरणापासून वरती मुखमंडलापर्यंत त्याला न्याहाळत असतो. आपण त्याला चरणापासून न्याहाळायचं आणि मग तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने. मग चरणापासून पाहत 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 वरती जायचं, ते श्रीमुख पाहायचं आणि सर्व सुख प्राप्त करून घेऊन मग त्याला तसंच पाहत राहायचं, डोळ्यात पाहायचं, डोळ्यात उतरवायचं. एकदा का डोळ्यांनी पाहिला की मनात बसतो आणि मनात बसलेला क्रियेनी पुन्हा बाहेर येत असतो. अंतरी जे धावे स्वभावे. सायकोलॉजीचा नियम आहे. काय नियम आहे? पाहिलेलं मनात बसतं आणि बसलेलं पुन्हा प्रगट होत असतं. मग आम्हाला त्याला पाहिल्यानंतर मग ते स्वरूप आमच्या चित्तवृत्तीमध्ये स्थिर होईल आणि मग आम्ही पुन्हा पुन्हा त्याला उच्चारण करू. कोणतं? सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकठावरी ठेवून या. मग आम्ही सतत सतत बोलू कसा आहे तो, कसा आहे. मग तुकोबारायांना देव म्हणतात काय पाहिजे काय तुम्हाला? तुकोबारा सांगतात काहीच नको देवा. मागणं कोणाला कळतं चांगलं वाईट? जो ज्ञानी झाला त्याला. स्वराज नाहीच ना? स्वराज. आता एज किती आहे तुझं? 14. आता आमच्या स्वराजला, आमच्या त्या भाच्याला एका हातात 1 किलो सोन्याचा गोळा आणि 1 किलो डेअरी मिल्क चॉकलेटचा पुडा. तुम्ही काय घ्याल? पकाच मोठा आहेस तू.
त्याच्यापेक्षा लहान तर ती दिदी तिथं छोटी आहे. 4-5 वर्षाच्या बाळाला चॉकलेटचा पुडा आणि सोन्याचा गोळा जर समोर ठेवला, जे अज्ञानी आहे, ज्याला काहीच मोहमाया नाही, ते काय घेईल? चॉकलेट घेईल. आणि ज्याला कळतं तो काय घेईल? सोन्याचा गोळा घेईल. संतांनी प्रौढावस्थेत मागणं नाही मागितलं, कारण कळायला लागल्यानंतर चांगलं वाईट हा भेद निर्माण होतो, म्हणून लढीवाळ हा शब्द टाकलाय अभंगात. आणि लढीवाळ मागणं कोणाला म्हणतात? ज्याला काहीच कळत नाही त्याचं मागणं ते लढीवाळ आहे. आई हरवली कशात? मोठ्या गर्दीमध्ये. आणि एका माणसाने त्या बाळाला उचलून घेतलं आणि त्याला सांगितलं, बघ आई मिळेल तुझी, थोडं तू रडू नकोस. अशी बाजार भरला होता आणि 500 रुपयाची रिमोटची गाडी होती. तो माणूस म्हणाला, घाबरू नकोस, तुला मी 500ची रिमोटची गाडी घेतो. 500ची? तो म्हणला 500ची नको, आईच पाहिजे, आईच पाहिजे. तिथं व्यवहारातल्या भौतिक वस्तू ज्या नश्वर वस्तू आहेत त्याच्यातलं गौणत्व वाटतं आणि फक्त एकच गोष्ट सर्वश्रेष्ठ वाटते, ते फक्त लहान वयातच. आई ही त्याला त्यावेळेला श्रेष्ठ वाटते, बाकी सगळ्या गोष्टी त्याला गौण वाटतात. कुठेही धावत येऊ द्या त्या आईला बिलगतं, कुठेही जाऊ द्या त्या आईकडेच निघायला जातं. याचा अर्थ संत म्हणतात, देवा जर मोठा झालो तर व्यवहारातल्या गोष्टीचं आम्हाला ज्ञान अज्ञान होईल, म्हणून आम्ही लढीवाळपणे म्हणजे फक्त तुझ्याकडेच निघायला आम्ही जाऊ, एवढंच आम्हाला पाहिजे. म्हणून अभंगाच्या शेवटच्या तुका म्हणे आम्ही मागावी लढीवाळ, तुका म्हणे आम्ही मागावी लढीवाळ, तुका म्हणे
विठ्ठल कुंडली कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम अवधूत चिंतन श्री गुरुदेव विठ्ठल विठ्ठल तुका म्हणे आम्ही मागावी लढीवाळी पुरवावी आळी माय बाप आता दृष्टी पुढे ऐसा चितुर आहे जो मी तुझ पाहे पांडुरंगा. जाता जाता पाहिलं म्हणून सुचलं आणि तुम्हाला सांगतो मी कोणत्या गावात गेलो कुठल्या परिसरात गेलो की तिथलं काय काय ते मी त्याच्यातले काही भाग घेतो आणि लिहितो. लिखाणाची मला सवय. मी नीतिशास्त्राचं 3 भाग लिहून काढलेत बरेचशा ग्रंथाचा आधार घेऊन. आपण फक्त म्हणतो नीतीने वागत नाही नीती म्हणजे काय तर त्याला एक शास्त्र आहे. त्याचं ते शास्त्राचं मी 3 पार्टमध्ये त्याचं खंड तयार केले. आता सहज माझं लक्ष ते मंदिराच्या मागे ते उड्या मारण्याचं खेळ आलाय त्याच्यावर गेलं. बुवा ऐका ती उड्या मारण्याचं खेळ म्हणजे रात्री संध्याकाळी सगळ्यांनी फिरा मार्केटमध्ये बाजारात मग काहीतरी घेऊन जा त्याच्यातून. ती मुलं 2-4 जण उड्या मारतायत. बराच वेळ उड्या मारता मारता एका मुलाला वाटलं जरा अजून मोठी उडी मारावी मारायला गेला आणि पडला. हां असाच हां चालू झाला. तर संध्याकाळच्या कीर्तन तर अजून जोरात. हां ऐका याचा अर्थ त्या खेळातून एक घेण्याचा दृष्टिकोन असा आहे आपला बॅलन्स साधता येईल तेवढ्याच उड्या माराव्या. आपल्याला आपला बॅलन्स करता येईल तेवढ्याच उड्या माराव्या. बॅलन्सच्या मोठी उडी घेतलं तर माणूस पडतो. नाही कळलं काय बस म्हणजे जाता जाता तिकडं बघा आणि मग निघा. लय अवघड आहे फार सोपं आहे पण आम्हाला ते अजून मिळत नाही. हा जो मोठा उत्सव आपण बनवतोय परमात्म्याने सर्वांना सुख समृद्धी शांती ऐश्वर्य प्रदान करो. देवाला एवढंच सांगायचं देवा बाकी काय नको. आता दृष्टी पुढे ऐसा चितूर आहे. वर्तमानात जे जे आपण परमार्थिक क्रिया करू त्याच आम्हाला भविष्यात फळ देणार आहे. माळ घातली तरच भविष्यात मोक्ष आहे. गंध तिलक केला तरच आम्हाला भविष्यात मोक्ष आहे. जर पारायण केली जर आम्ही कथा कीर्तन श्रवण केली जर आम्ही व्रतवैकल्य केली वारी केली तरच आम्हाला भविष्यात त्याचं फळ आहे. म्हणून आता या शब्दाला तुकोबरा जोर देऊन सांगतात आता दृष्टी पुढे ऐसा चितुर आहे जो मी तुझ पाहे पांडुरंगा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली तुकाराम 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 कुंडली कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय. तुकाराम 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 परंपरेचं एकदा भजन करूया आणि माळ घालायची का भजन करूया. हरी भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ
प्रेमाने वागा, यातच ईश्वर, यातच आनंद मिळेल, हा दिव्य संदेश देत असताना एक आमचा मानस असा आहे, प्रत्येक पौर्णिमेला आम्ही एक 1.5 तास एक आध्यात्मिक चिंतनाचा कार्यक्रम मठात असतो. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या विषयावर चर्चासत्र असतात. चर्चासत्र मे महिन्यामध्ये सुद्धा ह्यावर्षी कदाचित चर्चासत्र मठात 5 दिवसाचं होईल. गेल्या वर्षी प्रातस्मरणीय अमृताश्रम महाराजांचं नाथसंप्रदाय ह्या विषयावर चर्चासत्र होतं. बरेच जणांनी त्याचा सहभाग घेतला. कारण आपण याच्यातून काहीतरी नाविन्य आपल्याला प्राप्त होतं. मी ज्या परंपरेत आलो त्या परंपरेचा पायीक झालो. आता ह्यावर्षी कार्तिकी वारीमध्ये प्रातस्मरणीय चैतन्यजी महाराजांच्या हस्ते दंडवत लीला ग्रंथ प्रकाशित झाला. त्या दंडवत लीला ग्रंथामध्ये फड परंपरेच्या हे येत असताना, वर्णन येत असताना आमचे पंजोबा म्हणजे नाथ महाराजांचे शिष्य परंपरेमध्ये दंडवत स्वामी झाले आणि दंडवत स्वामींकडनं आमच्या पंजोबांना अनुग्रह मिळाला असा पुरावा मिळाला होता. त्यामुळे त्या दंडवत लीला ग्रंथाचं प्रकाशन यावर्षी आळंदी क्षेत्रामध्ये झालं. भाग्यवान आहे की त्या अशा परंपरेमध्ये अनुग्रह मिळतो. आपण सर्वांनी समाज म्हणून एकत्र राहिलंच पाहिजे. गाव आणि भाव एकत्र असलाच पाहिजे. धर्म म्हणून एकत्र जगलंच पाहिजे. आपल्या प्रथा, आपल्या परंपरा आपण आत्मसात केल्या पाहिजेत. आपल्या प्रथा परंपराला सोडायच्या नाहीत. हां, सोडायचं नाही, अजिबात नाही. कितीही जरी बाहेर झालो, कितीही डेव्हलप झालो तरी आपल्या प्रथा परंपरा आपण सोडायचं नाही. ज्ञानोबा सांगतात, स्वाभिमान न संडी स्वजातीचा. ज्या जातीत आणि ज्या मातीत जन्माला आलो त्याचा स्वाभिमान आपण सोडायचा नाही. सर्वांना सुख समृद्धी प्राप्त हो. आता प्रसाद वाटप चालू आहे, म्हणजे आता कीर्तनाकडे लक्ष लागणार नाही. झालेली सेवा हरीच्या चरणी समर्पित करून वाणीला पूर्णविराम. विठ्ठल जय जय. कुंडली गवरधारी